आता समजा तुम्ही प्रश्नपत्रिका घेतली, या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपल्याकडे PYP आहेत. तर ह्या PYPचा वापर तुम्ही करायचा आहे. आता तयारी करत असताना लक्षात येईल की आपल्याला या घटकावर जास्त वेळ घालवला तर त्याचा फायदा होऊ शकतो का. मित्रांनो, आता आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्यामुळे प्रत्येक विषयाची संपूर्ण पुस्तकं ही वाचणं होणार नाही आहेत. खरं सांगायचं तर वेळच कमी आहे. स्ट्रॅटेजी कमी वेळेत जास्त गुण देण्यासाठी नक्कीच मदत करणारी ठरेल. आता मानसशास्त्र या विषयाची अनेक उमेदवारांना भीती वाटते. घाबरू नका मित्रांनो. त्याचप्रमाणे तुम्ही देखील ह्या शिक्षक पात्रता परीक्षांना सहजपणे क्वालिफाय होऊ शकता मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आता केवळ 28 दिवस उरलेले आहेत. कारण येणाऱ्या 28 जूनला महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचे ही शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित केली जाणार आहे. आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला पास व्हायचं असेल, क्वालिफाय व्हायचं असेल तर अगदी सहजपणे होऊ शकतं मित्रांनो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे दोन्ही जे प्रमाणपत्र आहेत हे महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषद यांच्या मार्फत जी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 यांचे आहेत. आणि अगदी असेच सर्टिफिकेट तुमच्या देखील हातात असणार आहेत आणि तुम्ही देखील ही शिक्षक पात्रता परीक्षा क्वालिफाय होऊ शकता. तेही कुठल्या प्रकारे पूर्ण अभ्यास झालेला नसेल तरी देखील. अगदी शेवटच्या या 28 दिवस म्हणा, 10 दिवस म्हणा, 15 दिवस जरी राहिले असतील तरी देखील तुम्ही ही शिक्षक पात्रता परीक्षा सहजपणे पास होऊ शकता. आजचा व्हिडिओ प्रत्येक उमेदवारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जर तुम्ही कार्यरत शिक्षक असाल तरी देखील तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण अभ्यास पूर्ण झाला नसेल तरी देखील आपण ही शिक्षक पात्रता परीक्षा कशा प्रकारे पास होऊ शकतो याची एक संपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह रणनीती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ज्याप्रमाणे मी देखील ही शिक्षक पात्रता परीक्षा तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा दोन्ही प्रकारच्या परीक्षा त्याचे 4ही पेपर पास केलेले आहेत, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही देखील ह्या शिक्षक पात्रता परीक्षांना सहजपणे क्वालिफाय होऊ शकता मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, अनेक मित्रांचे मेसेज आलेले आहेत आणि त्यांनी सांगितले की सर अजून अभ्यास पूर्ण झाला नाही. सर पुस्तकं खूप मोठी आहेत, खूप सारी आहेत, मग आता एवढी पुस्तकं वाचणं होणार आहेत का. खरं सांगू का, तर एवढी पुस्तकं तुमच्याने किंवा कोणत्याही विद्यार्थ्याकडून आता इतक्या कमी कालावधीमध्ये वाचणं आणि त्याच पुस्तकामधून प्रश्न येतील असं देखील आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आता वेळ आलेली आहे स्मार्ट रणनीतीची. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही प्लॅनिंग केली आणि त्या पद्धतीने तयारी केली, जास्त नाहीये, जास्तीत जास्त किती वेळ तयारी करायची हे देखील मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. कारण मागच्या वेळेस मी शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अनेक उमेदवारांना व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांची सहजपणे शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्यासाठी हेल्प केलेली आहे. त्याच पद्धतीने आता देखील मदत होणार आहे मित्रांनो. तुम्ही देखील ही परीक्षा अगदी सहजपणे पास होऊ शकता. कारण काय की आता क्लिअर झालेलं आहे की प्रत्येक भावी शिक्षकाला TET ही अनिवार्य आहे, त्याच्याशिवाय आता पर्याय नाही. म्हणून तुमचा जर अभ्यास पूर्ण झाला नसेल तरी घाबरू नका, निराश होऊ नका. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक स्मार्ट स्ट्रॅटेजी सांगणार आहे जी की तुम्हाला उरलेल्या दिवसांमध्ये योग्य दिशा देण्यास मदत करणार आहे. मित्रांनो, चला तर मग आता सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहा आता मित्रांनो, आता संपूर्ण पुस्तकं वाचायचंय का. मित्रांनो, आता आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्यामुळे प्रत्येक विषयाची संपूर्ण पुस्तकं ही वाचणं होणार नाही आहेत. खरं सांगायचं तर वेळच कमी आहे. त्यामुळे या टप्प्यावर आपल्याला स्मार्ट स्ट्रॅटेजी करायची आहे, हार्ड वर्क करायचंय का नाही. मित्रांनो बघा, आता मराठी, इंग्रजी, गणित यासारख्या विषयासाठी एकदम प्रभावी स्ट्रॅटेजी मी माझ्या मते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे नवीन पुस्तकं घेणं, नोट्स शोधणं याच्यामध्ये वेळ घालवत बसू नका. काय करायचं मित्रांनो माहिती का, की गेल्या 4 ते 5 ज्या वर्षांच्या TETच्या प्रश्नपत्रिका आहे, ज्याला PYP म्हणतो आपण, त्या काढा आणि त्या प्रत्येक PYPचं अनालिसिस करा. बघा प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या घटकावर कोणते प्रश्न विचारले, किती वेळा ते रिपीट झालेले आहे आणि त्या घटकांची तुम्हाला योग्य प्रकारे तयारी करायची आहे. आता समजा तुम्ही प्रश्नपत्रिका घेतली, या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपल्याकडे PYP आहेत. तर ह्या PYPचा वापर तुम्ही करायचा आहे. आता या PYP मध्ये तुम्ही बघायचंय की पहिला आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, दुसरा मराठी वगैरे तुम्ही जी भाषा निवडली ती. तर त्यामध्ये तुम्ही वारंवार विचारले जाणारे प्रश्न बघा, यामध्ये कोणते प्रश्न रिपीट झालेले आहेत. उदाहरणार्थ मराठी असेल, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आहेत, आहे की नाही. त्यानंतर अलंकार आहे की प्रयोग आहेत की संधी आहेत, ह्यावर तुम्ही बघायचं, त्यावर वर्क करायचं. गणित असेल, नफा तोटा, अपूर्णांक, कोणत्या घटकावर वारंवार प्रश्न विचारले त्या प्रश्नांवर फोकस करा.
आणि हेच प्रश्न मित्रांनो रिपीट होतात, म्हणजे ऍज इट इज तोच प्रश्न येईल असं नाही सांगत आपण, परंतु त्या प्रकारचे पॅटर्न, त्या प्रकारचे प्रश्न हे रिपीट होत असतात. त्यामुळे स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला तयारी करत असताना लक्षात येईल की आपल्याला या घटकावर जास्त वेळ घालवला तर त्याचा फायदा होऊ शकतो. असंच तुम्हाला बाकीच्या विषयाचं देखील करायचंय मित्रांनो. वारंवार विचारल्या जाणाऱ्या घटकांचा सखोल अभ्यास करा. ही स्ट्रॅटेजी कमी वेळेत जास्त गुण देण्यासाठी नक्कीच मदत करणारी ठरेल. आता तुम्ही म्हणाल सर जीएस साठी काय करावं? बघा ना, आता जीएस मध्ये तुम्हाला काय असते की या ठिकाणी पेपर 2 मध्ये त्याच्यावर 60 प्रश्न आहेत, बरोबर आहे. आणि पेपर 1 मध्ये तुम्हाला परिसर अभ्यास या नावाखाली तो विचारला जातो. तर 60 प्रश्नांची तयारी तुम्हाला करायची आहे. मग त्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, त्यानंतर काय नागरिकशास्त्र आहे, पंचायत राज, या सगळ्या घटकांचा समावेश असतो. मग ते वाचत असताना आता तुम्ही सुरुवातीपासून पूर्ण पुस्तके घेतल्यापेक्षा रोज किमान 100 जीएसचे प्रश्न वाचायचे. या प्रकारे तुम्ही तयारी करू शकता. टीईटी, टीआयटी, एमपीएससी, तलाठी, पोलीस भरती अशा अनेक स्पर्धा परीक्षांमधील जे काही प्रश्न होते त्याचा देखील तुम्ही सराव करू शकता. कारण स्पर्धा ही केवळ लिमिटेड नाहीये, तर यामध्ये अनेक घटकांचा यामध्ये काय होते समावेश होतो. जर तुम्ही प्रत्येक दिवशी 25 दिवस जर आपण काय केलं, रोज 100 प्रश्न पाहिले, तर किती प्रश्नांचा सराव होणार आहे तुमचा? 2500 प्रश्नांचा सराव होणार आहे. त्या व्यतिरिक्त जीएसचे जे काही प्रश्न आहेत, काही मॅरेथॉन्स आहेत, त्या देखील तुम्ही काम करत असताना पाहू शकता. तुम्ही कोणतेही काम करत असाल, एखादा चॅनलचा व्हिडिओ तुम्ही चालू करून द्या, ते व्हिडिओजची ऐकण्यामुळे देखील तुमचा सराव होत असतो, म्हणजे तुमचा वेळ वाया जाणार नाही. आलं लक्षात मित्रांनो? अध्ययन अध्यापनाचे जे मानसशास्त्र आहे त्याचे जे फडके पब्लिकेशनचं पुस्तक आहे ते एकदा उजळणी करून घ्यायची त्याची. आणि आता मानसशास्त्र या विषयाची अनेक उमेदवारांना भीती वाटते. घाबरू नका मित्रांनो. आता मानसशास्त्र म्हणून काय की बघा, प्रत्येक जो की सिद्धांत आणि टॉपिक तो स्वतःला विचारा की शिक्षक म्हणून मी काय करू शकतो, विद्यार्थ्यांच्या अडचणीवर योग्य उपाय कोणता, वर्गात जी एखादी थेअरी आहे ती कशी वापरली जाऊ शकते, किंवा या टॉपिकवर एखाद्या परिस्थितीजन्य अशा प्रकारचा कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो, असा उपयोजनात्मक दृष्टिकोन ठेवून त्या घटकांची तयारी करा. आणि बऱ्याचशा गोष्टीवर पाठांतर देखील करावं लागते. जसे काही मानसशास्त्रज्ञ असतील तर त्यांनी मांडलेल्या थेरीज आहेत, त्यांच्या उपपत्ती आहेत, याच्यावरही बरेचसे प्रश्न विचारले जातात. जर तुमच्याकडून वाचणं होत असतील उपपत्ती, लक्षात ठेवायचे फक्त काय करायच्या, उपपत्ती आणि त्यांचे मांडणारे जे काही शास्त्रज्ञ त्यांचं नाव आणि ती कशाच्या संदर्भात उपपत्ती आहेत हे देखील लक्षात ठेवा. त्याच्यावरही भरपूर प्रश्न विचारले जातात मित्रांनो. आणि जास्तीत जास्त ऍप्लिकेशन बेस्ड आहे ना, आपल्या सद्सद विवेक बुद्धीला पटणारे, परिस्थितीला जन्य आणि शिक्षक म्हणून तुमची भूमिका स्पष्ट करणारे, विद्यार्थ्यांसाठी हेल्पफुल असणारे अशा स्ट्रॅटेजीयुक्त प्रश्नांची तुम्हाला तयारी करायची आहे. सर्व विषयांसाठी एकच एक गाईड गोल्डन रूल तुम्हाला लक्षात ठेवायचा. काय बघा, मराठी असो, इंग्लिश असो, गणित असो, जीएस असो, मानसशास्त्र असो, प्रत्येक टॉपिक शिकताना स्वतःला विचारायचा की या विषयावर टीईटी मध्ये प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, आणि हा एक विचार तुमचा अभ्यास काय करू शकतो, जास्तीत जास्त प्रभावी करते. या प्रश्न घटकावर कशा प्रकारे प्रश्न येतो, जास्तीत जास्त PYP म्हणजे प्रिव्हियस इयर पेपरचा सराव करा मित्रांनो. दररोज मराठीला 1 तास द्या, इंग्रजीला 1 तास द्या, गणिताला 1 ते 1.5 तास द्या, जीएसचे 100 प्रश्न करायचे. त्यानंतर अध्ययन अध्यापनाचं मानसशास्त्र आहे त्याला 1 ते 1.5 तास द्यायचा. आणि PYP प्रिव्हियस इयर पेपर्स हे तुम्हाला व्यवस्थित अनालाइज करायचेच आहेत. आणि PYQ ची मॉक टेस्ट द्यायची आहे. ऑनलाईन टेस्ट द्या किंवा एखादा प्रश्नपत्रिका संच घ्या, त्यामधून तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवा, वेळ लावून सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढच्या 25 दिवसांमध्ये तुमच्या अभ्यासात खूप मोठा फरक पडलेला असेल आणि ही शिक्षक पात्रता परीक्षा व्यवस्थितपणे तुम्ही काय करू शकता, देऊ शकता मित्रांनो. अभ्यास झाला असेल तरी काय हरकत नाही, ह्या गोष्टीची तयारी करा. PYPs आणि PYQs याच्यावर फोकस करा. काय PYQचे म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं विश्लेषण करा, रिपीटेड टॉपिकवर फोकस करा. जीएस जे आहे त्या प्रश्नांची वारंवार उजळणी करा, उपयोजनात्मक विचार ठेवा. हेच काय तुमचं खरं शस्त्र ठरणार. आजपासून पुढचे 25 दिवस संपूर्ण शिक्षक होण्याचे, आपले भविष्य बदलण्याचे आहे. त्यामुळे मला मित्रांनो 100% विश्वास आहे की हा व्हिडिओ ज्या ज्या अभियोग्यताधारकांनी, ज्या ज्या मित्रांनी, उमेदवारांनी बघितला असेल त्यांना नक्कीच शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पास होण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो.
त्यामुळे व्हिडिओला तुम्ही जर आता पहिल्यांदा पाहत असाल तर आत्ताच काय करा, लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन टॉपिक्स, व्हिडिओज, स्ट्रॅटेजीज, शिक्षक पात्रता परीक्षा, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा तसेच शिक्षक भरतीच्या संदर्भात मिळत जातील. आणखीनही भरपूर गोष्टी आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच होत्या. यावर फोकस करा. पुढच्या 1-2 दिवसामध्ये आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो आणि त्यामध्ये तुम्हाला आणखीन मोटिवेट करणार आहे, आणखीन पास होण्यासाठी चांगल्या स्ट्रॅटेजीज सांगणार आहे मित्रांनो. जर हेल्पफुल वाटलं असेल तर जास्तीत जास्त प्रमाणात लाईक करायला विसरू नका, चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका, मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, यस यावेळेस मी शिक्षक पात्रता परीक्षा पास होणारच, होय मी शिक्षक होणारच. आणि हे तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्हाला आता कोणीही रोखू शकणार नाही. बी पॉझिटिव्ह, स्टे पॉझिटिव्ह आणि आपल्या भोवती एकदम हेल्दी ॲटमॉस्फिअर ठेवा, आनंदी राहा, अभ्यास करा आणि पॉझिटिव्ह राहा. निश्चितच तुमचं यावेळेस शिक्षक पात्रता पास होण्याचं जे ध्येय आहे ते पूर्ण होणार आहे. माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि या ठिकाणी व्हिडिओला थांबवतो. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड.